पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज. खरीप पीक विमा 2025चा 15,305 शेतकरी बांधवांना 12 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. तब्बल 15,305 शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळत आहे. खरीप पीक विमा 2025चा नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकारने पीक विमा कंपनीकडून निधी वितरित करणे सुरू. वर्धा पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या हंगामातील यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, इतर पिकांसाठी 62,664 शेतकरी बांधवांना पीक विमा इथं नोंदवलेला आहे. याचप्रमाणे आता यामध्ये जे येते सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असल्यास यामध्ये 15,305 शेतकरी बांधव आहे. 12 कोटी 14 लाख रुपयाची नुकसान भरपाई इथं मंजूर झालेली आहे. किती? 12 कोटी 14 लाख रुपयाची. तर आता यामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूसकरिता यामध्ये 29,782, तुरीकरिता 8,533 आणि सोयाबीनकरिता 24,182. तर इतर पिकांसाठी 167 अशी एकूण 62,664 शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केलेली होती. तर आता याचप्रमाणे आता जिल्ह्यात एकूण 55 महसूल मंडळापैकी 37 महसूल मंडळामध्ये जे की शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते, अशा नुकसानग्रस्त 15,305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे आर्वी असेल, यानंतर तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1,437 शेतकऱ्यांना, आष्टी तालुक्यातील 1 महसूल मंडळ 310 शेतकरी, देवडी तालुक्यातील 5 महसूल मंडळ 3,585 शेतकरी, हिंगणघाटमधील 7 तालुके 7 महसूल मंडळ, तर यामधील येते 2,908 शेतकरी, समुद्रपूर यामधील येते 7 तालुके महसूल मंडळ. तर आता यामध्ये येते 3,129 शेतकरी, सेलू तालुका 5 महसूल मंडळ, यानंतर 2,041 शेतकरी, वर्धा तालुक्यातील 6 महसूल मंडळ, 1,894 शेतकरी बांधवांचा समावेश आहे. कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येक 2 वर्धा तालुक्यातील अशा 5 महसूल मंडळातील सोयाबीन पिकाकरिता पीक विमा लागू नाही. उर्वरित 13 महसूल मंडळाची नुकसान भरपाई इथं वाटपास. तर आता जे काही शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे. आता जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल, आता कोणाला येत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, याचप्रमाणे आधार लिंक आहे, खातं DBTचं आहे, त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर या कारणामुळे तुमचे पैसे अडकलेले असेल तर लेखी अर्ज करा. याचप्रमाणे दुसरा टप्पासुद्धा पीक विम्याचा जमा होण्यास सुरुवात 1,219 कोटी रुपये ते सुद्धा सांगणार आहे. तर आता प्रति संबंधित पीक विमा अधिकारी साहेब लेखी अर्ज द्यायचा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल विषय लिहा. पीक विमा रक्कम न जमा झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी तुमचं नाव राहणार, मी खरीप पीक विमा योजनेचा किंवा पीक विमा फॉर्म भरलेला असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही. कृपया माझा अर्ज तपासून लवकरात लवकर रक्कम जमा करावी. यानंतर नाव, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक. तर यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8, अर्ज क्रमांक, ई-पीक पाहणी केलेल्याचा प्रूफ. आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे दुसरा टप्पा जो काही पीक विम्याचा आहे, यामध्ये 1,219 कोटी रुपये 2 टप्प्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊन आजपासून जमा होण्यास सुरुवात. आता 2 टप्प्यांमध्ये जो काही निधी इथं मिळत आहे, आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मिळत आहे, तुमच्या जिल्ह्यात किती निधी इथं आलेला आहे, याचप्रमाणे 1,219 कोटी रुपये 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यांमध्ये वाटपास सुरुवात. ज्यांचं अप्रूव्हल आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये ज्यांचा अर्ज मंजूर आहे तर अशांना प्राधान्य, ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे इथं जमा देखील होत आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये पेंडिंग आणि व्हेरिफिकेशन, जे काही राहिलेले अर्ज रिजेक्ट झालेले आहे, काही डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असलेले अशांनी दूर केलेल्यांचे पैसे दुसऱ्या टप्प्यांमध्ये. आता यामध्ये पैसे कधी जमा होत आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून, दुपारपासून तर रात्रीपर्यंत बरेच शेतकरी बांधवांना SMS तर आलेले आहेत. तर लगेच खाते तपासा. आजपासून पीक विम्याचे पैसे 1,219 कोटी रुपये या 30 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, यामध्ये सर्वप्रथम येते आपलं नाशिकमध्ये 58 कोटी रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात, जळगावमध्ये 22 कोटी रुपये दुपारपासून, अहमदनगरमध्ये 64 कोटी रुपये रात्रीपासून, पुणेमध्ये 31 कोटी रुपये आज दुपारपासून,
17मध्ये 18 कोटी रुपये सकाळपासून, सांगलीमध्ये 27 कोटी रुपये रात्रीपासून पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. यानंतर येते आपलं सोलापूर 52 कोटी रुपये दुपारपासून, कोल्हापूरमध्ये 14 कोटी रुपये सकाळपासून, बीडमध्ये 96 कोटी रुपये आज रात्रीपासून, धाराशिवमध्ये 88 कोटी रुपये सकाळ दुपारपासून, लातूरमध्ये 91 कोटी रुपये आज रात्रीपासून, परभणीमध्ये 73 कोटी रुपये सकाळपासून, जालन्यामध्ये 69 कोटी रुपये आज दुपारपासून, हिंगोलीमध्ये 24 कोटी रुपये आज रात्रीपासून, नांदेडमध्ये 61 कोटी रुपये जे की आज सकाळपासून. यानंतर येते आपलं बुलढाण्यामध्ये आज 33 कोटी रुपये आज दुपारपासून, अकोल्यामध्ये 41 कोटी रुपये आज रात्रीपासून, अमरावतीमध्ये 29 कोटी रुपये आज सकाळपासून, वाशिममध्ये 17 कोटी रुपये आज दुपारपासून, यवतमाळमध्ये 82 कोटी रुपये आज रात्रीपासून, नागपूरमध्ये 37 कोटी रुपये आज सकाळपासून, वर्ध्यामध्ये 16 कोटी रुपये आज दुपारपासून, चंद्रपूरमध्ये 28 कोटी रुपये आज रात्रीपासून, गडचिरोलीमध्ये 13 कोटी रुपये आज सकाळपासून, भंडारामध्ये 11 कोटी रुपये आज दुपारपासून. यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये 9 कोटी रुपये आज रात्रीपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 46 कोटी रुपये आज सकाळपासून, धुळेमध्ये 19 कोटी रुपये आज दुपारपासून, नंदुरबारमध्ये 12 कोटी रुपये आज रात्रीपासून, पालघरमध्ये 8 कोटी रुपये आज सकाळपासून. तब्बल 30 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे. तर आता यामध्ये ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी 14447 या हे टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे. तर यामध्ये कोणत्या कारणासाठी कॉल करायचा आहे? ज्यांना पैसे आलेले नाहीत, ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, DBT प्रॉब्लेम आहे, ई पीक पाहणी इश्यू आहे, बँक पासबुकची समस्या आहे किंवा आधार लिंक नाही, क्लेम स्टेटस पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे किंवा यादीत नाव नाही, बँक खात्याची समस्या, यासाठी टोल फ्री क्रमांक यावरती कॉल करा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लगेच कॉल करा. कॉल करताना तुमच्याकडे आधार कार्ड, अर्ज क्रमांक, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती हे तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. पीक विमा हेल्पलाईन नंबर इथं जाहीर झालेला आहे, तर लगेच कॉल करा. हेच कॉल आहे. अदरवाईज तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कोणाचा कॉल आला तर ते तुम्हाला त्यावरती OTP वगैरे द्यायचा नाही. फक्त याच नंबरवरती कॉल करून द्यायचा आहे. तुम्हाला तिकडून कोणाचाही कॉल येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे.